आपण कुठल्या मुद्द्याला घेऊन रस्त्यावर उतरले आहोत। संविधान संरक्षण समितीच्या अंतर्गत भारतीय संविधानाच्या समर्थनात हा जो भव्य दिव्य महामोर्चा निघाला आहे, या मोर्चाची जर का शासन प्रशासनाने दखल घेतली नाही तर काय होऊ शकते याचा विचार देखील शासन प्रशासनाने करावा। तुम्ही जर का आंबेडकरवाद्यांच्या नादाला लागाल मित्रांनो तर तुमचा चेंदा चेंदा झाल्याशिवाय राहणार नाही। हा आंबेडकरी समाज आहे, हा संविधान प्रेमी समाज आहे। आम्हाला संविधानाचे बंधन आहेत मित्रांनो, नाहीतर आम्ही भीमा कोरेगाव घडवणारी लोक आहोत हे लक्षात असू द्या। जर का तुम्ही इथे नव्यानं पेशवाई रुजवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा तुमचा नादानपणा आहे। मित्रांनो, या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी नावाने उल्लेख केला। ज्या अमित शहाची लायकी इथे खुर्चीवर बसण्याची नव्हती, त्या अमित शहाला लायक बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे। आणि हा व्यक्ती देशाचा गृहमंत्री झाल्यावर नालायकासारखी वक्तव्य करत आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे आमचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी भाई सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला आहे। त्याचा रस्त्यावरचा संघर्ष वाया जाता कामा नये। त्याचाच धक्का घेत लोकनेते भाई विजय बाबा वाकोळे यांचा देखील हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला। हे दोन्ही चळवळीतले नेते या महाराष्ट्र सरकारने यांचा बळी घेतला। आम्ही यांचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही हे संग्रामपूर तालुक्यानं दाखवून दिलेलं आहे। आणि जर का यानंतर तुम्ही असे कृत्य करत राहिलात तर तुम्हाला सबक शिकवले जाईल। साथियो, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांना सूचना आहे, हा मोर्चा आंबेडकरवादी लोकांचा आहे, हा मोर्चा संविधान प्रेमी लोकांचा आहे, हा मोर्चा भारतीय संविधान संरक्षण समितीच्या नावाखाली काढलेला आहे। तुम्ही जर का एकट दुकट नाव टाकण्याचा प्रयत्न केला तर याचं सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल। आंदोलन छेडलं जाईल, न्यायालयीन लढाई लढली जाईल। म्हणून सर्वांच्या उपस्थितीत सांगायचं आहे, जर का 15 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा मोर्चा बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर यापेक्षा 10 पटीनं धडकणार।
आणि तरी जर का यांचे कान उघडले नाही, तरी जर का यांनी दारं उघडली नाहीत, तर यांच्या छाताळावर म्हणजेच विधान भवनावर देखील हे वादळ येऊ शकते. मला सांगावंसं वाटते, गाव खेड्यातली लोक जेव्हा आमच्या आंबेडकरवाद्यांवर संविधान प्रेम्यांवर घाला घातली जातात त्यावेळेला रस्त्यावर उतरतात आणि रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना दाबण्याचं जर का तुम्ही काम करत असाल तर याद राखा, हे त्या महाराचे वंशज आहेत ज्यांनी 1818 मध्ये इतिहास घडवला. आताच्या पेशवाईला आता आम्ही या ठिकाणावर इशारा देतो की तुम्ही आम्हाला संविधानाच्या चौकटीत राहूनच लढू द्या, यातच तुमचा फायदा आहे. आज तुम्ही सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. संविधानाच्या सन्मानात आंबेडकरवादी संविधान प्रेमी समाज रस्त्यावर उतरला. रस्त्यावर उतरून तुम्ही तुमचं संविधानाबद्दलचं प्रेम आणि आदर व्यक्त केला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं संविधान संरक्षण समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला प्रतिसाद साथ दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. क्रांतिकारी